एक्झाम्पल पाहूया. आता आपल्याला एक्झाम्पलमध्ये स्टँडर्ड आउटपुट दिलेलं आहे 150 युनिट्स, त्याचबरोबर स्टँडर्ड टाईम पर युनिट दिलेले आहे 3 आवर्स, त्याचबरोबर स्टँडर्ड रेट पर आवर दिलेला आहे आपल्याला ₹4. त्याचबरोबर ॲक्च्युअल आउटपुट आपल्याला दिलेलं आहे 120 युनिट्स. त्याचबरोबर पुढे टोटल ॲक्च्युअल टाईम टेकन, किती टाईम ॲक्च्युअली लागलेला आहे तर आपल्याला म्हणजे किती तास लागलेले आहेत तर आपल्याला 225 आवर्स. आणि ॲक्च्युअल रेट पर आवर आपल्याला दिलेलं आहे ₹5. आणि या एक्झाम्पलवरून आपल्याला काय कॅल्क्युलेट करायचे आहे तर लेबर कॉस्ट व्हॅरियन्स, त्याचबरोबर लेबर रेट व्हॅरियन्स आणि त्याचबरोबर लेबर इफिशियन्सी व्हॅरियन्स. पाहूया. आता आपला लेबर कॉस्ट व्हॅरियन्सचा फॉर्म्युला होता स्टँडर्ड रेट इंटू स्टँडर्ड टाईम मायनस ब्रॅकेट ॲक्च्युअल रेट इंटू ॲक्च्युअल टाईम. आता आपल्याला स्टँडर्ड रेट माहीत आहे ₹4, जसं की आपण इथे घेतलेलं आहे पर आवर आपल्याला रेट दिलेला आहे तो आपण इथं घेतलेला आहे. त्याचबरोबर स्टँडर्ड टाईम 360 येतो. आता तो कसा कॅल्क्युलेट करायचा आहे तर ॲक्च्युअल आउटपुट आपलं किती होतं 120 युनिट्स, त्याला मल्टिप्लाय करायचं आहे स्टँडर्ड टाईम पर युनिटने. किती आहे तर यामध्ये दिले आहेत आपल्याला 3 आवर्स, म्हणजेच 120 × 3 = 360. म्हणजेच काय 360 हे आपलं काय आहे तर स्टँडर्ड टाईम आहे. आणि त्याचबरोबर मायनस ॲक्च्युअल रेट आपल्याला दिलेला आहे ₹5 पर आवर. त्याचबरोबर ॲक्च्युअल टाईम आपल्याला दिलेला आहे. ॲक्च्युअली टाईम किती टेकन झालेला आहे तर 225 आवर्स. तो फॉर्म्युल्यामध्ये घेतला आणि फायनली आपला आन्सर आलेला आहे 315 फेवरेबल. त्याचबरोबर सेकंड आपल्याला टाईप कॅल्क्युलेट करायचा आहे किंवा सेकंड फॉर्म्युल्याचा यूज आपण करून घेतो आहे लेबर रेट व्हॅरियन्स. त्याचा फॉर्म्युला आहे ॲक्च्युअल टाईम इन ब्रॅकेट स्टँडर्ड रेट इंटू ॲक्च्युअल रेट आहे. ती माहिती आपण ह्या एक्झाम्पलवरून इथे भरून घेतलेली आहे. त्याचा फायनल आन्सर आलेला आहे 225 ॲडवर्स किंवा अनफेवरेबल म्हणूया आपण. त्याचबरोबर आपल्याला इफिशियन्सी व्हॅरियन्स कॅल्क्युलेट करायचा आहे. त्याचा फॉर्म्युला आहे स्टँडर्ड रेट इन ब्रॅकेट स्टँडर्ड टाईम मायनस ॲक्च्युअल टाईम. त्याच्यावरून आपण सर्व माहिती यामध्ये घेतलेली आहे आणि त्याचा फायनल आन्सर आलेला आहे 540 फेवरेबल. त्याचं आपण शॉर्टकटमध्ये F असं घेतलेलं आहे. हे होतं एक बेसिक एक्झाम्पल आपण 3 टाईप्सच्या बाबतीत घेतलेले आहेत. आता आपण एक्झाम्पल पाहूया लेबर मिक्स व्हॅरियन्सच्या बाबतीत. त्यातील एक टाईप पाहूया आपण किंवा त्याचं एक एक्झाम्पल दिले डायरेक्टली एक बेसिक एक्झाम्पल आहे. फर्स्ट फॉर्म्युल्यासाठी आपण पाहूया. फ्रॉम द फॉलोइंग डेटा कॅल्क्युलेट लेबर मिक्स व्हॅरियन्स. बजेटेड लेबर फोर्स म्हणजे स्टँडर्ड आपल्याला लेबर फोर्स दिलेला आहे यामध्ये सांगितलेलं आहे. त्यामध्ये बघा 25 सेमी स्किल्ड वर्कर्स ॲट ₹1 पर आवर फॉर 50 आवर्स. म्हणजेच काय यामध्ये आता 2 पद्धतीचे वर्कर्स आहेत. त्यामध्ये फुल्ली स्किल्ड असलेले किंवा सेमी स्किल्ड असलेले वर्कर्स आपण पाहणार आहोत. यामध्ये 25 म्हणजेच 25 सेमी स्किल्ड वर्कर्ससाठी आपण पर आवर किती देतो आहे तर सर्वांना ₹1 देतो आहे. तर 50 आवर्ससाठी आपल्याला किती ते आपल्याला सेट करायचं आहे किंवा कॅल्क्युलेट करून घ्यायचं आहे. त्याचबरोबर सेट केलेलं आहे सॉरी. आणि त्याचबरोबर आपल्याला 15 स्किल्ड वर्कर्स आहेत जे फुल्ली स्किल्ड आहेत, त्यांना आपण ₹2 देणार आहोत प्रत्येक तासासाठी आणि टोटल तास किती आहे तर 50. त्याचबरोबर आता ॲक्च्युली काय झालेलं आहे ते पाहूया. यामध्ये बघा ॲक्च्युली 30 सेमी स्किल्ड वर्कर्स आपल्याला लागले आहेत आणि त्यांना आपल्याला कॉस्ट लागलेली आहे ₹1 म्हणजेच ₹1.20 आपल्याला प्रत्येक तासासाठी आपल्याला त्यांना द्यावे लागले. आणि टोटल आपले तास किती कॅल्क्युलेट झाले तर 50 आवर्स कॅल्क्युलेट झालेले आहेत. आणि त्याचबरोबर 10 स्किल्ड वर्कर्स ॲट ₹1.80 म्हणजेच ₹1.80 आपल्या प्रत्येक तासासाठी 10 स्किल्ड वर्कर्स लागले आहेत आणि त्याचे टोटल तास लागलेले आहेत तर किती 50. आता आपल्याला फॉर्म्युल्यावरून आपण कॅल्क्युलेट करणार आहोत डायरेक्ट लेबर मिक्स व्हॅरियन्स. हे बेसिक एक्झाम्पल आहे फर्स्ट टाईपसाठी किंवा फर्स्ट पार्टमधील आहे. त्याचा फॉर्म्युला आहे स्टँडर्ड कॉस्ट ऑफ स्टँडर्ड मिक्स मायनस स्टँडर्ड कॉस्ट ऑफ ॲक्च्युअल मिक्स. म्हणजेच काय आपल्याला हे दोन्हीही आपल्याला पार्ट कॅल्क्युलेट करून घ्यायचे आहेत. ते कसे पाहूया. सुरुवातीला स्टँडर्ड कॉस्ट ऑफ स्टँडर्ड मिक्स कॅल्क्युलेट करून घेऊया. ते कसं कॅल्क्युलेट करायचं आहे सेमी स्किल्ड वर्करच्या बाबतीत बघा 25 वर्कर्स सेमी स्किल्ड वर्कर्स होते ×1 × टोटल तास आपल्याला किती लागले सेट केले होते तर आपण 50. त्यांचं मल्टिप्लिकेशन करून फायनल आन्सर आलेला आहे 1250. सेम आपल्याला स्किल्ड वर्कर्सच्या बाबतीतसुद्धा करून घ्यायचं आहे. त्याची पण आपल्याला माहिती 50 स्किल्ड वर्कर्स × 2 पर आवर × 50 आवर्स.
त्याचा आन्सर आलेला आहे 1500 आणि टोटल स्टँडर्ड कॉस्ट ऑफ स्टँडर्ड मिक्स आपल्याला मिळालेले आहेत 2750. त्यासारखं सेमच आपल्याला ॲक्च्युअल मिक्स कॅल्क्युलेट करून घ्यायचं आहे. त्यामध्ये सेमी स्किल्ड वर्कर्स 30 × 1 × 50 आवर्स, त्याचं आपल्याला फायनल आन्सर आले 1500. त्याचबरोबर स्किल्ड वर्कर्स 10 स्किल्ड वर्कर्स इंटू ₹2 आणि इंटू 50, त्याचा आन्सर आलेला आहे. यामध्ये किती आन्सर आलेला आहे तर 1000. आता यामध्ये ॲक्च्युली आणि त्याचं फायनल आन्सर आलं आहे 2500. तेच आहे तसं आपण फॉर्म्युल्यामध्ये घेऊया. मग फॉर्म्युल्यामध्ये आन्सर असं होणार इज इक्वल टू 2750 मायनस 2500. आपल्याला फायनल आन्सर आहे ना 250 फेवरेबल. आता आपण नेक्स्ट एक्झाम्पल पाहणार आहोत. ते जरा महत्त्वाचं आहे. उत्तम एक्झाम्पल घेतलेलं आहे. इफ द स्टँडर्ड इज रिवाइज्ड अँड द टोटल ॲक्च्युअल टाईम ऑफ लेबर डिफर्स डिफरंट फ्रॉम द टोटल स्टँडर्ड टाईम ऑफ लेबर. महत्त्वाचं एक्झाम्पल आहे, पाहूया. फ्रॉम द फॉलोइंग डेटा कॅल्क्युलेट लेबर मिक्स व्हेरियन्स. स्टँडर्ड लेबर आपल्याला सेट करून दिले, त्याच बाबतीत आपल्याला ॲक्च्युअल किती झालेलं आहे वर्कर्स ते आपल्याला यामध्ये दिलेले आहेत, किंवा ॲक्च्युली वर्कर्स आपल्याला किती लागलेले आहेत. त्यामध्ये स्किल्ड असतील, त्याचबरोबर सेमी स्किल्ड असतील. आता यामध्ये आपल्याला पुढे सुद्धा इन्फॉर्मेशन दिलेलं आहे. ड्यू टू शॉर्टेज ऑफ स्किल्ड वर्कर्स इट वॉज डिसाइडेड टू रिड्यूस द नंबर ऑफ स्किल्ड वर्कर्स बाय 10%. रिड्यूस म्हणजेच आपण काय करणार आहोत तर डिक्रीज, मायनस किंवा लेस करणार आहोत. त्याचबरोबर टू इन्क्रीज द नंबर ऑफ सेमी स्किल्ड वर्कर्स बाय 10%. मग आपल्याला सेमी स्किल्ड वर्कर्स त्यामध्ये आपण काय करणार आहोत, रिवाइज्ड स्टँडर्ड मिक्स कॅल्क्युलेट करत असताना 10% इन्क्रीज करून दाखवणार आहोत. जसं की आपण मटेरियल व्हॅरियन्समध्ये करत होतो त्यासारखंच आपल्याला लेबर व्हॅरियन्समध्ये करायचं आहे. सुरुवातीला आपण रिवाइज स्टँडर्ड मिक्स कॅल्क्युलेट करूया. बघा, 10% रिडक्शन इन स्किल्ड वर्कर्स. टोटल स्किल्ड वर्कर्स आपल्याला यामध्ये दिलेले होते किती 200. त्यातून आपण रिडक्शन म्हणजेच काय करणार आहोत, लेस करणार आहोत, -20% लेस करून टोटल आन्सर 180. त्याचबरोबर इन्क्रीज म्हणजेच वाढवणार आहोत 10%. सेमी स्किल्ड वर्करच्या बाबतीत 200च होते, ते आपण प्लस करून किती घेतलेले त्याच्यामध्ये किंवा 20% ॲड केले तर फायनल आन्सर आलं 220 आणि टोटली फायनल आन्सर 400. आता आपल्याला ॲक्च्युअल मिक्स कॅल्क्युलेट करायचं तर ॲक्च्युअल मिक्स इज इक्वल टू टोटल नंबर ऑफ वर्कर्स यामध्ये घेतलेले आहेत. म्हणजेच ॲक्च्युली आपल्याला किती वर्कर्स लागले आहेत तर ह्या दोन्हीची टोटल आपण घेतलेले आहे. त्याच्यामध्ये 250 स्किल्ड वर्कर्स आणि त्याचबरोबर 270 सेमी स्किल्ड वर्कर्स यांची टोटल 520 आपण इथं घेतलेली आहे. आता ही सर्व माहिती आपण आपल्या फॉर्म्युल्यामध्ये घेऊया. आपला फॉर्म्युला आहे लेबर मिक्स व्हेरियन्स इज इक्वल टू इन ब्रॅकेट टोटल नंबर ऑफ ॲक्च्युअल लेबर मिक्स अपॉन टोटल नंबर ऑफ रिवाइज्ड स्टँडर्ड मिक्स. आता रिवाइज्ड स्टँडर्ड मिक्स आता आपण कॅल्क्युलेट करून घेतलेला आहे. त्याचबरोबर ॲक्च्युअल लेबर मिक्स आपल्याला माहिती आहे म्हणून आपण फायनल फॉर्म्युल्यामध्ये घेणार 520 अपॉन 400. जे आपण 400 कॅल्क्युलेट केलेलं आहे रिवाइज स्टँडर्ड मिक्स ते आपण यामध्ये इथं खाली दाखवणार आहोत. इंटू आपल्याला स्टँडर्ड कॉस्ट ऑफ रिवाइज्ड स्टँडर्ड लेबर मिक्स आपल्याला दाखवायचं आहे. तर आपण काय करणार आहोत तर ह्या सर्वांचं आपण मल्टिप्लिकेशन करून घेणार आहोत. तर आपण यामध्ये घेत असताना ह्यामध्ये 400 इंटू 180 इंटू 200 इंटू 220. आता हे कसं आलेलं आहे 400 म्हणजेच काय ह्या इथं आपल्याला स्किल्ड वर्कर्सच्या बाबतीत बघा आपण 200 स्किल्ड वर्कर्स घेतले त्यांना 400 रुपये पर मंथ अशी आपण त्यांना लेबर किंवा मजुरी आपण दिलेली आहे. ते आपण इथं घेतलेली आहे 400. त्याचबरोबर 180 ते आपण इथं रिवाइज्ड कॅल्क्युलेट करून घेतलेलं आहे. इथं 180 आहे तसं घ्यायचं आहे. त्याचबरोबर 200 सेमी स्किल वर्करच्या बाबतीत आणि त्याला आपण मल्टिप्लिकेशन करून घेणार आहोत 220ने जे आपण मगाशी इन्क्रीज करून घेतलेलं आहे ते इथं आहे तसं घ्यायचं. मायनस करून घ्या 400 इंटू 250. जसं की ह्यामध्ये आपण स्टँडर्ड मिक्स कॅल्क्युलेट केलेलं होतं 400 तेच आहे तसं इथं आपण दाखवून त्याला आपण 250ने काय करणार आहोत तर मल्टिप्लिकेशन करणार आहोत. त्याचबरोबर 200 इंटू 270 आणि हे करत असताना आपलं फायनल आन्सर आलेलं आहे 13,200 ॲड. आता आपण लेबर ईल्ड व्हेरियन्सचं एक्झाम्पल पाहणार आहोत. एक्झाम्पल पाहूया. स्टँडर्ड प्रोडक्शन आपल्याला दिले 200 युनिट्स. त्याचबरोबर ॲक्च्युअल प्रोडक्शन आपल्याला दिलेले आहेत 175 युनिट्स. त्याचबरोबर स्टँडर्ड रेट ऑफ वेजेस आपल्याला दिलेले आहेत ₹10 पर आवर. त्याचबरोबर स्टँडर्ड टाईम आपल्याला दिलेला आहे 2 आवर्स पर युनिट.
आता कॅल्क्युलेट करून घेऊया आपण आपला लेबर यील्ड व्हेरियन्सचा फॉर्म्युला आहे. लेबर यील्ड व्हेरियन्स इज इक्वल टू स्टँडर्ड कॉस्ट पर युनिट इन ब्रॅकेट स्टँडर्ड आउटपुट मायनस ॲक्च्युअल आउटपुट. आता आपल्याला स्टँडर्ड कॉस्ट पर युनिट कॅल्क्युलेट करून घ्यायची आहे. तर ती कशी घ्यायची, तर स्टँडर्ड रेट ऑफ वेजेस इंटू स्टँडर्ड टाईम म्हणजेच 10 × 2 इज इक्वल टू 20. मग आपल्या 20 हे काय आहे तर स्टँडर्ड कॉस्ट पर युनिट. स्टँडर्ड आउटपुट आपल्याला दिलेले आहे 200 युनिट्स, ते आपण घेतलेले आहेत. त्याचबरोबर -175 ॲक्च्युअल आउटपुट म्हणजेच आपण ॲक्च्युअल प्रोडक्शन आपण घेणार आहोत 175 आणि आपलं फायनल आन्सर आलेलं आहे 500. ओके.